आज आपण सर्वजण एका आनंदाच्या क्षणाच्या गोष्टीसाठी सगळे जमलेलो आहोत. हा असा क्षण आहे की बेनके परिवाराच्या आनंदामध्ये तालुक्याचा सुद्धा एक मोठा अभिमान आणि तालुक्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवण्याचा क्षण हा झालेला आहे. आपण सगळे जमलेलो इथं एक प्रामुख्य कारण म्हणजे बेनके परिवारात जन्माला आलेला आमचा एक मोठा भाऊ ब्रिगेडियर विक्रम सुधीर बेनके यांचं लहानपण आयुष्य हे स्वतःचं शिक्षण, जिद्द, चिकाटी आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती देशसेवेसाठी मला जायचं आहे ही भूमिका मनामध्ये घेऊन त्यांनी आर्मीमध्ये भरती झाले आणि भरती करत असताना ज्या ज्या अडचणी त्यांना आल्या त्याच्यावरती मात करत जात इथं बसा. त्याच्यावरती मात करत देशामध्ये बरेचसे देशातले जे मेजर ऑपरेशन झाले त्याच्यामध्ये कारगिल असेल असे अनेक लढाया झाल्या. त्याच्यामध्ये भाग घेत आपलं स्थान एक उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. हा अभिमान फक्त बेनके परिवारासाठी नाही, तो पूर्ण तालुका, जिल्हा आणि राज्यासाठी आहे की आपल्या लोकांना जे सुरक्षित झोप लागती ह्या देशसेवेमध्ये जी लोक काम करतात त्याच्यामध्ये बेनके परिवारातला एक घटक ब्रिगेडियर विक्रम तिथं सेवेला गेलेले आहेत. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे बेनके परिवाराचे सर्वात मोठे कर्ते आमचे तानाजी शेठ बेनके आणि वाजगे काका, त्याचबरोबर आमचे अवचट साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे शेळके साहेब, त्याचबरोबर आमदार अतुलदादा बेनके, डॉक्टर सदानंदजी राऊत, इथं उपस्थित झालेले शिवनेरी सेवानिवृत्त संघटना याचे सर्व सदस्य आणि बेनके परिवारामधली सगळी सदस्य आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सगळे सदस्य उपस्थित आहेत. डोके साहेब इथं आलेले आहेत. हा तर घरगुती कार्यक्रम होता, पण ह्या घरगुती कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप ह्या शिवनेरी सेवा माजी सैनिक संघटनेने त्याच्यात भर घातलेली आहे की आमच्या कुटुंबातला एक आनंद क्षण आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला. मी प्रथमतः तुमचे आभार मानतो, कारण एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीने एखादी उंची गाठली तर तो खूप मोठा क्षण असतो आणि त्याला बाकीच्या लोकांनी जर साथ दिली तर तो आनंद द्विगुणित होतो. तुम्ही सगळेजण देशसेवेमध्ये काम करत होतात आणि तुमचाच एक सवंगडी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघत आहात आणि आमच्यातलाच एक सवंगडी मोठ्या पोस्टला गेलेला आहे. तसं ब्रिगेडियर पदावर जाणं ही सोपी गोष्ट नाही. मला माझी संघटनेच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की ही पोस्ट मिळवण्यासाठी किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट, जिद्द आणि देशाप्रती प्रेम, आपल्याला दिलेली जबाबदारी ही चांगल्या प्रमाणात स्वीकार केली तरच आपल्याला ही पोस्ट मिळू शकते. आणि एवढ्या कमी वयात तालुक्यात एकमेव ब्रिगेडियर आपल्याला देशाला मिळालेला आहे. त्याच्यामुळं हा अभिमान अजून मोठा होत गेलेला आहे. आमची माजी सैनिक संघटनेशी बऱ्याच वेळा तशी चर्चा झाली की आमच्या कुटुंबातला सुद्धा एक व्यक्ती देशसेवेमध्ये काम करतो आणि प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली की ते ज्यावेळेस येतील आमची त्यांची एकदा भेट व्हावी. आणि बऱ्याच वेळा येणं जाणं त्यांचं झालं, पण संघटनेची वेळ आणि त्यांच्या वेळा काय मॅच झाल्या नाही आणि आज तो क्षण आला आणि ती सगळी मंडळी भेटलेली आहे. जेव्हा त्या मंडळींना कळालं की बेनके परिवारातला एक सदस्य ब्रिगेडर म्हणून देशसेवेमध्ये आहे, त्यांनी सांगितले की आम्हाला कळवलं असं तर आमची 350 ते 400 लोकांची स्ट्रेंथ आहे. आम्ही एक मोठा कार्यक्रम तुमच्या कुटुंबासाठी नाही तर आमच्यातला एक सवंगडी खूप उंचीवरती गेलेला त्यासाठी घेणार आहोत. पण आज हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, हा छोट्या खाणी आपण घेत आहोत. येत्या काही दिवसात त्याचं नियोजन करून तालुका स्तरावरती एक मोठा कार्यक्रम घेण्याचं आमदार अतुलदादा बेनके यांनी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे मी आता प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह
सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.